हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडतीच्या चॅनल गुरुज लेक्चर्स मध्ये. आपण यापूर्वी आधुनिक आवर्त सारणीचा अभ्यास केल्यानंतर त्यातील वेगवेगळे कल जाणून घेतले. म्हणजे अणूचा आकारमान कसा घ्यायचा आहे, अणूच्या इलेक्ट्रॉनिक संरूपणावरून त्याची कक्षा क्रमांक, त्याचा गण क्रमांक किंवा त्याचा आवर्त क्रमांक कशा पद्धतीने सांगता येतो याचा आपण अभ्यास केला. संयुजेतील कल आपण बघितला की गणामध्ये वरतून खाली येताना कशा पद्धतीने ती एक समान राहते आणि डावीकडून उजवीकडे जात असताना कशा पद्धतीने संयुजा ही सुरुवातीला वाढत जाते आणि शेवटी कमी कमी होत शून्य होते. या सगळ्या कलांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला पुढचा कल बघायचा आहे, तो म्हणजे धातू आणि अधातूचा कल. बघा, तर आपण आजचं हेडलाईन लिहिणार आधुनिक आवर्त सारणी धातू व अधातू कल. बघा बाळांनो, धातू आणि अधातू कल जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला इयत्ता 8वी आणि 9वी मध्ये धातू अधातू धडा होता हे तुम्हाला आठवावं लागेल. त्या धातू अधातू धड्यामध्ये आपण बघितलं होतं की धातू हे नेहमी विद्युत धनभारी असतात आणि अधातू हे नेहमी विद्युत ऋणभारी असतात. त्या शब्दाचा अभ्यास आपल्याला पुन्हा एकदा करायचा आहे. बघा, धातूचा गुणधर्म हा असतो विद्युत धनभारी, तर अधातूचा गुण असतो विद्युत ऋणभारी. मग विद्युत भार येणं म्हणजे काय? बघा, जर तुम्ही एखादा मूलद्रव्य घेतला, म्हणजे मी एक मूलद्रव्य घेतोय जसं की मॅग्नेशियम Mg, याचा अणुअंक आहे 12, इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे 2,8,2. त्यानंतर मी अजून एक उदाहरण घेतलं सल्फर, अणुअंक 16, 2,8,6. यानंतर मी उदाहरण घेतलं पोटॅशियम 19, 2,8,8,1. आणि मी उदाहरण घेतलं ऑक्सिजन, सॉरी आपण फ्लोरीन घेऊया 2,7. तर बघा बाळांनो, इलेक्ट्रॉनिक संरूपणावरनं आपल्याला कोण धनभारी आहे आणि ऋणभारी आहे एवढं सांगता येतं. कसं? तुम्ही जर शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन कडे जर चांगलं लक्षपूर्वक जर बघितलं तर तुम्हाला असं दिसून येणार की मॅग्नेशियमच्या शेवटी 2 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे त्याची संयुजा +2 होणार. म्हणजे उद्या जाऊन जर मॅग्नेशियमला आयन बनवायचं असेल तर तो धनभारी आयन बनवणार या 2 इलेक्ट्रॉनला स्वतःमध्ये काढून. 2 इलेक्ट्रॉनला स्वतःमधून काढल्यानंतर मॅग्नेशियम हा Mg2+ होईल. पोटॅशियम बद्दल जर विचार केला तर शेवटी 1 इलेक्ट्रॉन आहे, त्याने 1 इलेक्ट्रॉन जर दिला तर त्याची संयोजक बघा प्लस आहे, 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे तो होणार K+. असं जर आपण सल्फर बद्दल जर विचार केला तर सल्फरला शेवटी 6 इलेक्ट्रॉन आहे, त्याला काय परवडतं? त्याला 2 इलेक्ट्रॉन घ्यायला परवडतं. त्याने जर 2 इलेक्ट्रॉन घेतले तर संयोजा -2, यामुळे सल्फर कसा दिसणार? सल्फर 2- असा तो दिसून येईल. तर फ्लोरीन बाबतीत बघा, शेवटी 7 इलेक्ट्रॉन आहे, इथं तर फक्त एकच इलेक्ट्रॉन बाकी आहे त्याला स्थिर करण्यासाठी. मग तो 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याची संयोजन होणार -1. अशा पद्धतीने फ्लोरीन हा होणार F- असलेला आहे. काय दिसून येते आपल्याला? ज्या पण मूलद्रव्याबद्दल तुम्ही अभ्यास करायला चाललात त्याच्या संयुजेवरून आपण सांगू शकतो, जर त्याची संयुजा प्लस आहे, धन जर आहे, तर याचा अर्थ तो विद्युत धनभारी असतो. आणि ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या ही घेतल्यानंतर स्थिर होण्यासारखी आहे, म्हणजे ज्याच्यावरती ऋणभार येऊ शकतो, तो विद्युत ऋणभारी असतो. बघा, लक्षात ठेवायचं आहे, जे विद्युत धनभारी असतात ते नेहमी धातू गुण दर्शवतात आणि जे विद्युत ऋणभारी असतात ते नेहमी अधातूचे गुण दर्शवतात. आता याच्यामध्ये पण अपवाद आहे, तो म्हणजे राजवायूंचा किंवा निष्क्रिय वायूंचा. त्यांची जी संयुजा आहे ती 0 आहे, पण बाळांनो लक्षात ठेवायचं त्यांच्या शब्दातच आहे की ते राजवायू आहे. सगळे 18व्या गणातील मूलद्रव्य हे वायू आहेत, म्हणजे ते अधातूच गुणधर्म दाखवतात. बघा धातूचा गुणधर्म काय असतो? धातूचा एक भौतिक गुणधर्म असा असतो की ते नेहमी स्थायू असतात.
त्यामध्ये फक्त काही अपवाद येतात. त्यामधला सगळ्यात पहिला पारा म्हणजे मर्क्युरी Hg हा त्याचा सिम्बॉल असतो. त्या चिन्हामध्ये आपल्याला असं कळून येतं की हा जो पारा आहे हाच केवळ धातू असून सुद्धा कक्ष तापमानाला द्रव रूपामध्ये असतो. पण बाकीचे सगळे धातू हे स्वतः फार टणक असे, फार मजबूत असे स्थायू रूपातील असतात. म्हणजे जर वायू रूपातील आपण जर अभ्यास करायला गेलो तर वायू रूपामध्ये केवळ आणि केवळ आपल्याला फक्त अधातूच दिसून येतील. म्हणून हा अधातूचा गुण तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. आता यानंतर काय बघा, धातू व धातूचा गुण समजून झाला की आता यामध्ये आपल्याला अजून एक बघायचं की कोण लवकर इलेक्ट्रॉन देतो. बघा, इलेक्ट्रॉन कोण लवकर देणार? ज्याचा केंद्रकीय भार कमी असणार बाळांनो. हे फार महत्वाचं आहे. मी आता पुढची गोष्ट रफ करतो. बघा, जर मी विद्युत धनभाराचा जर अभ्यास करायला गेलो तर मला असं कळलं की कोण लवकर इलेक्ट्रॉन देऊ शकतो ज्याचा अणूचा आकारमान कमी. बघा, विद्युत धनभार हा अणूच्या आकारमानावर डिपेंडंट असतो. अणूचे आकार. बघा, अणूचा आकार जास्त तर विद्युत धनभार जास्त. कारण जर आकार जास्त तर इलेक्ट्रॉन काढायला सोपा जातो, इलेक्ट्रॉन लवकर काढला जाऊ शकतो. का लवकर काढला जाऊ शकतो? कारण जर अणूचा आकार जर जास्त तर केंद्र आणि शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन मध्ये असणारा आकर्षण कमी असतं. शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन मध्ये आणि केंद्रकामध्ये आकर्षण नसेल तर शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन फार लवकर काढता येतो, कमीत कमी ऊर्जेचा वापर करून काढता येतो. म्हणून इथं आपण व्यस्त प्रमाणामध्ये लिहिणार केंद्रकीय भार. केंद्रकीय भार म्हणजे धन भारी प्रोटॉन आणि ऋण भारी शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन यांच्यामधलं आकर्षण. बघा, ते आकर्षण जेवढं कमी असणार तेवढ्या सहजतेने, तेवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला इलेक्ट्रॉन काढता येऊ शकतो. पण आपण जेवढंही धनभार किंवा ऋणभार बोलणार ते आपण अणूच्या आकारमानावरनं बोलणार. बघा, जर विद्युत धनभार हा अणूच्या आकारमानाला समानुपाती आहे तर विद्युत ऋणभार हा व्यस्त रूपामध्ये असेल. तर बाळांनो, महत्वाचं काय लक्षात ठेवायचं? आपण आता हे लक्षात ठेवायचं की कोणाला धातू म्हणायचं? ज्याचा आकार मोठा तो असेल धातू, तर ज्याचा आकार छोटा तो असेल अधातू. म्हणजे तुम्ही केवळ आकारमानावरनं धातू आणि अधातूचा गण इथे समजून सांगू शकता, त्याची स्पष्टोक्ती करू शकता. तर मग बघूया, धातूचा गुणधर्म जो की विद्युत धनभार आहे तो आवर्त आणि गणामध्ये, ज्याच्या विरुद्ध आपण अधातूचा कल बघणार आहे गण आणि आवर्तामध्ये. हे फार महत्वाचं आहे, याला नोट करून ठेवा तुमच्याकडे. तर आपण जर गणामध्ये अभ्यास करायचा जर ठरवलं, बघा गणामध्ये आपल्याला काय दिसून येणार? गण क्रमांक नेहमीच आपलं उदाहरण, पहिला गण हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि मग नंतर पोटॅशियम. 1 3 11 19 1 2,1 2,8,1 आणि 2,8,8,1. बघा, आपल्याला सरळ सरळ दिसत चाललं की प्रत्येक जागी कक्षा क्रमांक वाढत चालला. कक्षा क्रमांक वाढत चालला म्हणजे आकारमान वाढत चाललं. आकारमान वाढत चाललं याचा अर्थ काय? बघा, हायड्रोजन इथं अपवाद आहे. पहिल्या कक्षेमध्ये जर विचार करायला गेला तर धातू गुणधर्मानुसार पोटॅशियमचा धातू गुणधर्म हा सोडियम पेक्षा जास्त आहे आणि सोडियमचा गुणधर्म हा लिथियम पेक्षा जास्त आहे. म्हणजे जसं जसं तुम्ही गणामध्ये वरतून खाली जाणार तशा पद्धतीने धातूचा गुणधर्म वाढत जाणार.
जसं जसं अणूचं आकारमान वाढतं तसं तसं धातू मिळण्याचं कल हा वाढत जातो. म्हणजे तुम्हाला वरच्या आवर्तामध्ये मिळणारा मूलद्रव्य हा एक वेळेस अधातू असू शकतो, पण जसजसं तुम्ही खाली चाललात तसं तसं धातू मिळण्याचे चान्सेस, धातू मिळण्याची शक्यता तिथे जास्त असणार आहे. मग जसं वरतून खाली येताना धातूचा गुणधर्म वाढत जातो, त्याच्या विरुद्ध अधातूचा गुणधर्म हा कमी होत जातो. म्हणजे अधातूचा कल आपल्याला कमी होत जाताना दिसतो वरतून खाली येत असताना. याच्या विरुद्ध जर आपण आवर्तामध्ये अभ्यास केला, बघा आपण आवर्त मांडणार सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन. बघा सोडियम 11, मॅग्नेशियम 12, 13, 14, 15, 16, 17, 2,8,1 हे 2,8,2 असं पासून तर शेवटी 2,8,6 आणि क्लोरीन 2,8,7. बघा यापूर्वीच आपण याचा अभ्यास केलाय की जसं जसं तुम्ही डावीकडून उजवीकडे जाता आवर्तामध्ये अणूच्या शेवटच्या कक्षेत इलेक्ट्रॉन वाढत जातात, यामुळे अणूचा आकारमान कमी होत जातो. बघा आकारमान जर कमी झालं तर धातू गुणधर्म कमी होणार. धातूचा गुणधर्म कमी होतो. बघा आकारमान कमी तर धातू मिळण्याचे चान्सेस सुद्धा कमी. बघा धातू मिळण्याचे चान्सेस कसे कमी झाले. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम हे तिघ सुद्धा बाळांनो हे धातू आहेत. इथं सिलिकॉन हा धातू सदृश्य आहे. तर फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन ते शेवटी आर्गॉन हे सगळे मूलद्रव्य हे अधातू आहेत. आणि यापूर्वीच आपण बघितलं होतं की म्हणजे नागमोडी वळणाची रेषा, त्या रेषेवर आपल्याला काय कळतं की त्या रेषेवरती सगळे धातू सदृश्य असतात. त्याच्या उजवीकडे अधातू तर डावीकडे हे धातू मिळतात. म्हणजे धातूचा कल हा डावीकडून उजवीकडे जाताना कमी होत जातो, मात्र अधातूचा कल हा डावीकडून उजवीकडे जाताना वाढत चाललेला आहे. कारण हे सगळं काय आहे ते आकारमानावरती अवलंबून असतं. तर अशा प्रकारे तुम्ही सोप्या शब्दामध्ये धातू आणि अधातूचा कल हा घन आणि आवर्तमध्ये केवळ आणि केवळ आकारमानावरती समजून सांगू शकता. कारण धातूचा गुणधर्म हा धनभारी असतो, विद्युत धनभार असतो, तर अधातूचा गुणधर्म हा विद्युत ऋणभार असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आपण बघणार की नेमकं 17व्या गणामध्ये काय वेगळे बदल आपल्याला दिसून येतोय. ह्या धड्याच्या शेवटच्या बाळांना दोनच मुद्दे बाकी आहेत. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे गणन क्रमांक 17 मध्ये असणारे विविधता. गणन क्रमांक 17 चे घटक आहेत फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, खाली ॲस्टेटाईन वगैरे पण आहेत. पण तुम्ही जर याकडे जर नीट बघितलं तर फ्लोरीन, क्लोरीन हे दोन्ही वायू रूपातील असतात, अधातू. ब्रोमीन हा एकटा द्रव रूपातला अधातू आढळतो, तर आयोडीन हा स्थायू रूपातील अधातू आहे. हे सगळे गण क्रमांक 17 मधील घटक अधातूच आहेत, पण तरी सुद्धा जसं जसं तुम्ही वरतून खाली जाणार तसं तसं त्याच्याकडे धातू गुणधर्म येतोय. बघा जो आयोडीन आहे, इयत्ता 8वीत आपण अभ्यास केला की आयोडीन कडे चकाकी असते, चमक असते. आयोडीनचा हा गुणधर्म एखाद्या धातू प्रमाणे दिसून येतो. म्हणजे वरतून खाली येत असताना धातू गुणधर्म वाढत जातो, तर अधातू गुणधर्म हा कमी होत जातो. अशा प्रकारे गण क्रमांक 17 बद्दल एक विशेष माहिती दिलेली तुम्हाला पाठ करायची की पहिले दोन घटक हे वायू आहेत, नंतर द्रव आहे आणि यानंतर स्थायू रूपातील आहे. नंतर असणारा जो ॲस्टेटाईन असतो बाळांचा अभ्यास तुम्हाला 10वीला नाहीये, पण हा एक प्रकारचा रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे किरणोत्सार दर्शवणारा धातू आहे, ॲस्टेटाईन नावाचा. पुढे त्यांनी गण क्रमांक 2 बद्दल एक विशेष माहिती दिली. गण क्रमांक 2 ला आपण अल्कलाईन मृदा धातू असं पण म्हणतो.
बघा त्याचे घटक आहेत बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम आणि मग रॅडियम. पण तुम्ही जर या घटकांचा जर अभ्यास केला तर असं दिसून येईल की हे सगळे लोक अल्कलाइन म्हणजे अल्कली बनवण्यावर भर देतात, म्हणजे अशा प्रकारचे आम्लारी बनवून देतात की जे पाण्यामध्ये विद्राव्य असतात. अल्कली शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे, पाण्यामध्ये विद्राव्य असणाऱ्या आम्लारी. पण बाळांनो, वरतून खाली येत जाताना तुम्हाला असं आढळून येईल की जर तुम्ही या सगळ्यांची अभिक्रिया पाण्यासोबत केली तर प्रत्येकाची अभिक्रियाशीलता जराशी वेगवेगळी आहे. बघा, पाण्यासोबत अभिक्रियाशीलता, बघा यापैकी बेरिलियम पाण्यासोबत, बघा पाण्यासोबतच बघतोय म्हणून मी तर लिहिणार हा अभिक्रियाच करत नाही. कुठल्याही प्रकारचं पाणी जर असेल तर बेरिलियम हा त्याच्यासोबत अभिक्रिया करत नाही. तुम्ही मॅग्नेशियम सोबत जर अभिक्रिया करायला जर गेले, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम, तर हे दोघं पाण्याच्या वाफेसोबत अभिक्रिया करतात. म्हणजे नक्कीच उष्ण वाफ असणार आहे आणि त्या वाफेसोबत तो अभिक्रिया करतो. तर स्ट्रॉन्टियम नावाचा जो मूलद्रव्य आहे जो की ह्याच गणामध्ये येतो, याची अभिक्रियाशीलता अजून वेगळी आहे. स्ट्रॉन्टियम अगदी कक्ष तापमानाला सुद्धा अभिक्रिया करतो. तर बघा बाळांनो, अशा प्रकारे अभिक्रियाशीलतेमध्ये जरासा बदल असतो. खूप होतं, खूप विद्यार्थ्यांना रसायनशास्त्रामध्ये खरं तर याला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतात, अशा प्रकारची केमिस्ट्री किंवा रसायनशास्त्र विद्यार्थ्यांना आवडत नाही, कारण यामध्ये प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी बदल असतो, काही ना काहीतरी अपवाद असतो. अशा अपवादाचा तुमच्या येतला तरी एवढाच अभ्यास तुम्हाला शिकवलेला आहे, याला तुमच्याकडे नोंदवून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण आपल्या इयत्ता 10वीतील भाग 1 चा दुसरा देखील धडा इथे संपवलेला आहे. याच्याबद्दलचे असणारे प्रश्न उत्तराचा एक सेपरेट व्हिडिओ मी नक्कीच तुमच्या ग्रुपवर लवकरात लवकर घेऊन येईल. तोपर्यंत पाहत राहा तुमच्या आवडीचं चॅनल गुरुज लेक्चर्स.